अमृता कुठली रेसिपी करून दाखवणार आहात? चहा बरोबर जे घेतलं होतं रशियन करंजी चेबुरेकी. चेबुरेकीसाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं? चेबुरेकीसाठी आपल्याकडे मैदा, दूध, बटर आहे, त्यानंतर मशरूम्स कापून घेतलेले आहेत, शेपू, अंडी आणि मीठ. अच्छा, अगेन शेपू. बर आता आपण आधी डो बनवून घेऊया. मैदा, दूध आणि थोडं मीठ घालून आणि अंडी. अर्थातच ह्याचं आपण एक घट्ट असं करंजीसाठी बनवतो तसंच तसा डो बनवून घ्यायचा आहे आणि मग छोट्या गोळ्या करून लाटून त्याचं चांगलं मिश्रण करून आपण त्याची कणिक मळून घेतलेली आहे. आता ही कणिक आपली मळून झालेली आहे. आता आपल्याला काय ह्याचं सारण आधी बनवायचं? सारण आधी बनवून घेऊया. बटर मी इथे घातलेलं आहे, थोडं तापू देत फक्त बटर. बटर मध्ये हे अतिशय सोपं सारण आहे. मशरूम आणि शेपू आणि मीठ फक्त मिक्स करून घ्यायचं. गुळ वगैरे काय घालायचं नाही? नाही, करंजा गुळाचे मशरूम करंजी असं वगैरे नाहीये. फ्रेश मशरूम्स घेतले तिकडे मिळतात का? फ्रेश मशरूम्स आता का तिकडे मशरूम्सचं कितपत फ्रेश मिळतात का कॅन वाले मिळतात? मिळतात ना. हे मशरूम मध्ये आपण शेपू घातलेला आहे आणि त्याचं थोडं पाणी सुटून देतोय आणि मग आपण मीठ घालूया. मी बघाल तर याच्यामध्ये स्वाद फक्त मशरूम आणि शेपूचा आहे, पण हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. म्हणजे मशरूम आणि शेपूचं कॉम्बिनेशन. भाजी पण फार सुंदर लागते, मस्त लागेल. चवीनुसार मीठ. मिरपूड घातली तर? मिरपूड घातली तरी चालेल आणि नंतर मग आपलं ओरेगॅनो वगैरे कुठले हर्ब्स घातले. तिकडे किती स्पायसी खाण्याची प्रथा आहे? स्पायसी खातात ना, पण नॉट रिअली. म्हणजे स्पायसी इन द सेन्स आपलं इंडियन स्पायसी एवढं तिखट नाही, शक्यच नाही. पण शक्यतो मोस्टली त्यांचं जेवण म्हणजे असं मीठ आणि मिरपूड वगैरे घालूनच एवढंच असतं ना. हे आपलं सारण झालं. आपण आता ती पुरी एक लाटून घेऊया. बरं. अजून एक डिश आहे अशीच, म्हणजे या शेप मध्येच. इनफॅक्ट मला असं वाटतं कम्प्लीट युरोप खंडामध्ये तू आता चेबुरेकी बनवतेस, तिकडे पिरोगी पण एक बनतात रशियामध्ये. त्याचा बेक करतात. त्यानंतर इटली किंवा ग्रीस मध्ये आलो तर आपण कॅल्झोन खातो, तुला माहिती असेल, सेम करंजीचा आकार. आणि अर्थात डिमसम्स, चायनामध्ये डिमसम्स जेव्हा आपण बनवतो त्यात सुद्धा एक मोदकासारखे असतात, त्या सुद्धा एक असा आपण आकार देतोच त्याला. सो ओके, आता ही पुरी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये हे स्टफिंग आपण भरून आता हे फोर्कनी साईडला असं फक्त ते बंद व्हावं सील करण्याकरता. ही एक पद्धत चांगली आहे, फोकनी सील करायचं. आता हे तळून घेऊया आपण. तेल गरम झालंय. चेबुरेकी आपलं आता तळून घेत आहे. आता मला सांग, ह्याच्याबरोबर कुठला सॉस, विशिष्ट कुठला सॉस सर्व करता येतो? चहा बरोबर हे घेतलं जातं, त्यामुळे चहा बरोबर ब्लॅक टी आणि त्याच्याबरोबर ही गरम क्रिस्पी चेबुरेकी. तुम्हाला चेबुरेकी डेफिनेटली खूप आवडेल, पण तुम्हाला ती बनवावी लागेल आणि बनवण्याकरता तुम्हाला साहित्य आणि कृती, इनफॅक्ट एक शॉर्ट रिकॅप पाहून घेणं फार महत्वाचं आहे. झटपट पाहून घ्या. चेबुरेकी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मैदा, 1 वाटी दूध, 1 वाटी बारीक चिरलेले मशरूमचे तुकडे, शेपू, 2 अंडी, मीठ आणि बटर. कृती: प्रथम 1 वाटी मैदा, अर्धी वाटी दूध, मीठ आणि 2 अंडी एकजीव करून पीठ मळून घ्यावं. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मशरूमचे तुकडे, शेपू आणि मीठ घालून परतून सारण तयार करावं. कणकेची पुरी लाटून त्यामध्ये सारण स्टफ करावं आणि करंज्या करून घ्याव्यात. या करंज्या तेलामध्ये खरपूस तळून सर्व्ह कराव्यात.